Hello students, I am Sanab KB from Department of Physics, RBMB College, Srirampur. हॅलो विद्यार्थी मित्रो, हा जवळजवळ चौथं किंवा पाचवं लेक्चर आहे ब्रिज कोर्सेसचं. RBMB कॉलेजमार्फत जो ब्रिज कोर्स चालू आहे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर हा कोर्स कशासाठी चालू केलेला आहे? कोविड-19च्या काळामध्ये जवळजवळ 2 वर्ष तुम्हाला वर्गामध्ये येऊन शिक्षण घेता आलेले नाही. एक सामाजिक बांधिलकी म्हणून RBMB कॉलेजने हा कोर्स तुमच्यासाठी चालू केलेला आहे. याच्यामध्ये इयत्ता 8वी 9वी 10वी याच्यामधील सब्जेक्ट रिलेटेड काही कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत. लक्षात येत आहे का सर्वांच्या? तर याच्यामध्ये या कोर्समध्ये फिजिक्स या सब्जेक्टशी रिलेटेड काही कन्सेप्ट आहेत. ते कन्सेप्ट तुम्ही ते विज्ञान 1 विज्ञान 2 मध्ये शिकलेला आहात, तुम्ही वाचलेलं आहे. तर काही कन्सेप्ट आपण आज पाहणार आहोत आणि त्या आर्टिकलचं नाव आहे लाईट. फिनॉमिनन ऑफ लाईट. व्हॉट इज मीन बाय लाईट? Light is one form of energy. Light is one form of energy, like sound, magnetism. These are the some examples of energy. Now light is a one form of energy, and now we see about this concept light. What is the speed of light? Already you studied that speed of light and speed of sound. Speed of light is about 3 into 10 raised to 8 meter per second is a speed of light, which is denoted by C. Also you know that what is the speed of sound? Speed of sound is 340 meter per second. It is ranges from 331 to 340. समुद्र सपाटीपासून आपल्या पठारापर्यंत ध्वनीचा वेग याच्या दरम्यान असतो 340 मीटर पर सेकंद. कंपेअर टू दॅट व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, दिस व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज व्हेरी हाय. आणि नेहमी तुम्ही एक उदाहरण नेहमी पाहता. कुठलं उदाहरण? आकाशामध्ये आवाज तुमचा अगोदर बंद करताय का? हॅलो, तुमचा आवाज बंद करा. तर आकाशामध्ये वीज कडकडत असताना आपल्याला प्रकाश अगोदर दिसतो आणि त्यानंतर आवाज ऐकायला येतो. हे नेहमीचं उदाहरण तुम्हाला माहीत आहे. हे कशामुळे असं घडतं? तू कोण बोलतोय रे? अरे तुझ्याशीच एनर्जी वाया घालायचे का? तुला सांगितलेलं समजत नाही का की तुमचा आवाज बंद करा ना? तर या दोन्ही व्हेलॉसिटीमधील जो काय फरक आहे याच्यामुळं आपल्याला लाईट अगोदर दिसते, त्यानंतर आवाज ऐकायला येतो. हे रफली अशा प्रकारे व्हेलॉसिटीच्या बाबतीत आपण शिकलेलो आहोत.
आता लाईट लाईट ही वेव्हच्या स्वरूपामध्ये ट्रॅव्हल होत असते, हे तुम्हाला सर्वसाधारणपणे माहीत आहे. दॅट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक wave. This electromagnetic wave has a speed about 3 into 10 raised to 8 meter per second. This is very high speed. Now, so the speed of light is same as that of electromagnetic wave. आता electromagnetic wave कशी असते? अशा प्रकारे दोन कंपोनंट असतात, एक इलेक्ट्रिक फील्ड ई आणि दुसरं जे असतं तो मॅग्नेटिक फील्ड बी. नाव हिअर इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड्स आर परपेंडिक्युलर टू वन अनदर and they are again perpendicular to the direction of propagation of wave. It is called electromagnetic wave. And now, what is the range of visible light? Visible light. आपल्या डोळ्याने कुठली लाईट दिसते? That wavelength about 4000 Armstrong unit to 8000 Armstrong unit या रेंजमधील लाईट, या वेव्हलेंथची लाईट आपण डोळ्याने पाहू शकतो. त्याला आपण म्हणतो विजिबल लाईट. लाईट हॅव डिफरंट कलर्स. लाईटला वेगवेगळे रंग असतात, 7 कलर्स असतात, तुम्हाला माहीत आहे. त्या 7 कलर्स कशामुळे असतात? लाईट हॅव डिफरंट कलर्स ड्यू टू डिफरंट वेव्हलेंथ. डिफरंट वेव्हलेंथमुळं लाईटला वेगवेगळे कलर्स असतात. आणि मग व्हिजिबल लाईट कुठल्या वेव्हलेंथची दिसते आपल्याला? दिस 4000 Armstrong unit to 8000 Armstrong unit. That 1 Armstrong unit is the smallest unit of wavelength and it is equal to 10 raised to minus 10 meter. 1 Armstrong is equal to 10 raised to minus 10 meter. आणि मग या आर्मस्ट्रॉंगच्या रेंजमधील वेव्हलेंथची लाईट आपण पाहू शकतो. तर हा जस्ट इंट्रोडक्शन अबाउट दी लाईट. हिअर लाईट कॅन पासेस थ्रू मीडियम ॲज वेल ॲज व्हॅक्यूम. सनलाइट is the natural source of light. Sunlight is the natural source of light. You know the again artificial sources of light, that electrical bulbs, mercury lamps, sodium lamps, etc. These are the artificial sources of light. Now light have transverse nature. आता वेव्हच्या बाबतीमध्ये तुम्हाला झालेलं आहे, मला वाटतं इयत्ता 9वीच्या विज्ञानमध्ये वेव्ह तरंग हा कन्सेप्ट आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 प्रकारच्या वेव्ह शिकलेला आहात. एक लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि दुसरी ट्रान्सवर्स वेव्ह. तर लॉन्जिट्युडिनल वेव्हमध्ये काय असतं? particles vibrates parallel to the direction of propagation of wave. Like this one.
आणि हा जो कॉम्प्रेसर पार्ट असतो वेवचा, इट इज कॉल्ड कॉम्प्रेशन, अँड दिस पार्टिकल्स आर वाइडली सेपरेटेड इज कॉल्ड रेअरफॅक्शन. ऑलरेडी you studied this concept longitudinal wave. When particles of the medium vibrates parallel to the direction of propagation of wave, म्हणजे वेव या दिशेला जात आहे लेफ्ट कडून राईट कडे, ॲट दॅट टाइम पार्टिकल्स आर व्हायब्रेट पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव, दॅट इज कॉल्ड दी लॉन्जिट्युडनल वेव. आणि एक्झाम्पल लॉन्जिट्युडनल वेवचं कुठलं आहे? साऊंड वेव, ध्वनी, ही लॉन्जिट्युडनल वेव आहे. आणि दुसरा प्रकार जो आहे तो ट्रान्सवर्स वेव. हिअर पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव, लाईक दिस वन. These particles vibrate perpendicular, means this is the direction of wave, and now particles are vibrate perpendicular to the direction of propagation of wave. That phenomenon is called the transverse wave. When transverse waves are produced in the medium, there is alternate crest and trough. This convex part of wave is called crest, denoted by C, and concave part of wave is called trough. And now distance covered by one wave up to here, this point A to this point A, this is the one wave, one crest, one trough. And now distance covered by one wave, which is known as wavelength, and ही वेवलेंथ असते, डिस्टन्स कव्हर्ड बाय वन वेव. आता हे कशासाठी सांगितलं आहे तुम्हाला? आपण जो टॉपिक पाहतो लाईट, तर लाईट इज ट्रान्सवर्स इन नेचर. लाईट इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, आपण पाहिलं. लाईट दुसरं काय म्हणलं आहे? ट्रान्सवर्स इन नेचर, म्हणजे ती प्रोपोगेट अशा प्रकारे होती. दॅट इज अल्टरनेट क्रेस्ट अँड ट्रफ. सो नेक्स्ट लाईटचा कॅरेक्टरिस्टिक आहे, लाईट ट्रॅव्हल्स किंवा लाईट हॅव ट्रान्सवर्स नेचर. ट्रान्सवर्स nature of light, means like this one, it propagate in the form of transverse wave. Now this light travels in a medium as well as a vacuum also in the speed of 3 into 10 raised to 8 meter per second. ही थोडक्यामध्ये तुम्हाला लाईटची कल्पना आता झालेली आहे. ओके, त्याच्यामधील जो कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. यू नो द रिफ्लेक्टिंग सरफेस mirror. Mirror is a reflecting surface. Okay, now here this is the reflecting surface XY. Okay, now this indicate this face is not transparent, only this part is transparent. Now here light will obliquely incident on this reflecting surface XY, it get reflected like this one, it get reflected. And now here we draw this perpendicular, that MN here, which is a normal perpendicular to this reflecting surface. This is an incident ray and this is a reflected ray. Okay, and now angle made by this incident ray with a normal is denoted as I, which is called angle of incident. And now angle made by this reflected ray with a normal is denoted by R. This is denoted by R, angle of refraction. And now here we study that laws of reflection. What are the laws of reflection?
first law is this I is equal to R, means angle of incident is equal to angle of reflection here. This I is equal to R. These both angles are same. When we measure this angle I, then measure angle R, and it is found that value of I is equal to R. This is the first law of reflection of light. Second law आहे याच्यामधील that incident ray means display, then reflected ray and a normal means this incident ray, this reflected ray and a normal, these are lie in a single plane, एकाच प्रतलामध्ये असतात. हे तुम्ही शिकलेलं आहे, बरोबर आहे. आता थोडंसं आपण लाईटच्या साहाय्याने रिफ्लेक्शन ऑफ लाईट तुम्हाला दाखवतो मी. आता हा मिरर आहे, बरोबर आहे. याची वन साईड कलरने पेंट केलेली, म्हणजे दिस इज अ नॉट ट्रान्सपरंट सरफेस अँड दिस इज अ ट्रान्सपरंट सरफेस. आता ह्या नॉन ट्रान्सपरंट सरफेसमुळं हा रिफ्लेक्टिंग सरफेस बनतो, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये हे रिफ्लेक्शन कसं होतं हे आता मी तुम्हाला दाखवतो ॲक्च्युअली, बरोबर आहे. हा तुमचा इन्सिडंट रे बघा, हे बघा, हे इन्सिडंट रे या अलीकडल्या साईडला माझ्या साईडकडून जातोय आणि इथं तो रिफ्लेक्ट होतोय बघा, हे बघा दिसतोय. आणि याच्यामध्ये आपण जर नॉर्मल ओढली, हे बघा, हे दिसतंय का. हॅलो स्टुडंट, रिफ्लेक्शन कसं होतं लाईटचं ते हे बघा. हां, या साईडने जातो. हां, नाही तिकडे बघा, हा तुमचा इन्सिडंट रे आणि इकडं हा रिफ्लेक्ट रे, आणि मध्ये आपण मग एक नॉर्मल ओढली MN, दॅट इज अ परपेंडिक्युलर टू रिफ्लेक्टिंग सरफेस XY. then angle made by, what is mean by angle of incident? Angle made by this incident ray with a normal से केलेला कोण म्हणजे तो I, म्हणजे angle of incident झाला. ओके. त्यानंतर हा रिफ्लेक्टिंग रे आहे, तर angle made by this reflecting ray with a normal which is denoted by R, which is called angle of reflection. आणि मग I is equal to R. Experimentally, it is proved that this value of I is equal to R. And now here it is also clear that this incident ray, reflected ray and normal ray. आता तुम्ही त्या प्रयोगामध्ये सुद्धा पाहिलं की सर्व हे एकाच प्रतलामध्ये असतात, lie on a single plane. This is the second law of reflection. These are the very important two laws for the reflection of light. लक्षात आला हा कन्सेप्ट तुम्हाला, रिफ्लेक्शन ऑफ लाईट.